ए रिक्शा, ए रिक्शा, ए रिक्शा, रिक्शा रुको, रिक्शा। हम बताते तुम कहाँ जाने का। हाँ चलो वहां पे जाते हैं। तुम मीटर डालो चलो। क्या हुआ? कुछ नहीं, इनको लेके जाओ। नहीं तू जा। नहीं मेरे को नहीं जाना। नहीं तुम इनको लेके जाओ। अरे क्या नहीं जाना है? देखो इनको ऑफिस जाने के लिए लेट हो रहा है, इनको लेके जाओ। तो हमारे कामकाज का हम देख लेंगे, तू तुझं काम कर जा। अरे त्याला त्याचं काम करायचं आहे, तू त्याला करू देत नाहीयेस काम। मी काय करतोय, मी काय त्याच्या रिक्षा समोर रस्त्यावरती लोळतोय? अरे तू कसं लोळशील? हा वेडेपणा तू कसं करशील? कारण सगळ्या घरात तूच एकटा शहाणा आहेस, मी मूर्ख आहे। बरं झालं तुझ्या तोंडानेच कबूल केलंस ते। आवडलं ना तुला? मग त्याच तोंडाने सांगतोय बस रिक्षात आता। अरे तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही, तर ह्या तोंडात बाहेर पडलेलं कशाला ऐकू मी? नाही ऐकत तू कोणाचंच काय ऐकत नाही, हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे। माझा काय प्रॉब्लेम आहे? माझा काय प्रॉब्लेम आहे? तू काही सांगतोस ना खोटच बोलतोस, हा तुझा प्रॉब्लेम आहे। माझा प्रॉब्लेम मी बघून घेईन। मग माझी रिक्षा मी बघून घेईन। ही तुझी रिक्षा आहे। ही तुझी रिक्षा आहे। ही तुझी रिक्षा आहे। नको नको जा, तुझा माल नकोस, ती रिक्षा तुझी। तुमची नाही, ही माझी रिक्षा आहे, मी चाललो घेऊन। नहीं इनको लेके जा। रुको 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 रुको, काय? एक मिनट। आपने मीटर डाला है ना? हाँ। तो ये रिक्शा अब इन दोनों को साथ में लेके ही जाएगा। मी काय म्हणते दादा मामा, काय? ऐका ना, आता ही रिक्षा जर का गेली तर तुम्हाला चालत जावं लागेल ना दोघांना, आणि थोडं थोडकं नाही, पण निरंजन चौकाच्या पुढपर्यंत चालत जावं लागेल, आणि मग तोपर्यंत दादा मामांना उशीर होईल आणि त्यांना लेटमार्क लागेल ना, आणि बंधू मामांना सो कोर्टातलं हिअरिंग आहे, त्याला उशीर होईल उगाच, त्याच्यापेक्षा हीच रिक्षा घ्या ना। म्हणून तर म्हणतोय त्याला जाऊ दे की। अहो तुम्ही एकमेकांशी बोलू नका, पण या एकाच रिक्षाने जा तरी ऑफिसला। खाताय ना? चला, मिशन सक्सेसफुल। आता ही रिक्षा ऑफिसला पोहोचेपर्यंत या दोघांच्या कट्टीची पट्टी होणार। तुम्हाला जायचंय कुठे? गारोडिया कोर्ट नका। गारोडिया नगर। कोर्ट नाका जाना है। कोट नाका इकडे आणि गारोडिया नगर तिकडे। जायचं तू दोन्हीकडे आहे। तू एक काम कर, शनी मंदिराच्या इकडे थांब। हो दोन्हीकडे सेम अंतर आहे। आम्ही जाऊ चालत तिकडनं। हो थोडासा एक्सरसाइज होईल, नाहीतरी काल रात्रीपासून खूप त्रास झालाय, शारीरिक आणि मानसिक सुद्धा। हो रे, आणि काय त्या शनी मंदिरात जाऊन जरा शनीचं दर्शन घेतो, नाहीतरी 7:30 लागलीच आहे माझ्या मागे सध्या। खरंच झाली सुरू। किती झाले? 100 रुपये मी देतो। का? वेगळ्या घरात राहायला गेलास म्हणजे जास्त मोठा समजतोस काय स्वतःला? स्वेच्छेने नाही गेलोय, तूच घालवलंच घरातून बाहेर मला आणि माझ्या बायकोला। तुझ्या कर्माची फळं आहेत ती। जर का वेळीच मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतंस तर आज वेळ आली नसती ना तुझ्यावरती। अरे तेच बोलत कशाला वेळ वाया घालवतोय? मीटर वाढतंय। वाढू दे, जेवढे काही पैसे होतील ना ते मी देणार, ते द्यायला मी समर्थ आहे। मी सुद्धा पूर्ण पैसे देण्यास खमका आहे। हे घे। अरे हे घे। एक काम करा, तुम्ही दोघांनी अर्धे अर्धे द्या। ठीक आहे, ठीक आहे। हे घे। तर बघत का उभं राहिलास? जा की आपल्या वाटेने। जाणारच आहे, पण तू माझ्या वाटेला जाऊ नकोस। मला तुझ्या वाटेत यायची काही इच्छा नाही। मला पण तुझ्या नादाला लागायची अजिबात इच्छा नाहीये दादा। दादा म्हणू नको आता मला। तुझ्या नावात दादा आहे म्हणून म्हटलं मी। मी नाही भाऊ राहिलो तुझा आता। हो पण माझा आणि तुझा काही संबंध नाहीये। मग जा ना आपल्या वाटेने, कशाला उभं राहिलास इकडे बघत? जा ना म्हणून स्वतःच गेला, काय डोकं याचं। होणार होणार, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार।
दोघे जर रिक्षाने एकत्र गेलेत ना तर त्यांच्यात काहीतरी बोलणं नक्की होणार. मला तर वाटतं ते कुठेतरी गळ्यात गळे घालून मस्त गप्पा मारत बसले असतील. सई, महत्वाची कामं सोडून गप्पा मारणाऱ्यातले तर दोघेही नाही आहेत. काय बोलते? अरे कामापेक्षा प्रेम मोठं असतं आधी, आणि एवढ्या भांडणानंतर तर त्यांचं प्रेम नव्हतं एकदम ओव्हरफ्लो होत असेल. हाय रब्बा सही, तेरे मुंह में घी शक्कर. हाँ एक मिनिट. हे आपण शक्कर टाकलेले खयाली पुलाव खाणं जरा बंद करूयात आणि खरंच त्या दोघांबरोबर नक्की काय घडतंय हे आपल्याला कसं कळेल याचा विचार करूया. अगर ऐसा कुछ हुआ होगा ना तो ये बड़े खुश होंगे, और खुशी की घड़ी में ना ये मुझे फोन करते ही करते. हाँ फोन. हेलो जी, बताइए क्या गुड न्यूज है? अरे कसली आली आहे गुड न्यूज? सकाळपासून बॅड न्यूजचा पाऊस पडतो माझ्या डोक्यावर. क्यों जी, आखिर हुआ क्या? अरे एक तर कोर्टात पोचायला उशीर झाला, तारीख हातातून गेली, जजचा ओरडा खायला लागला तो वेगळाच, क्लायंट पण वैतागला. ओ जी कोई बात नहीं, सब ठीक हो जाएगा. चलो पर आज के दिन की शुरुआत तो अच्छी हुई ना? अरे क्या खाक अच्छी हुई. एक तर दादा बरोबर रिक्षात बसायलाच नको होतं. त्यात सई आणि आदित्य भेटले ना ते त्यांना खडसावून सांग, हे दादा आणि माझ्यात समेट घडवून आणण्याचा जो फालतू प्रयत्न चाललाय ना तो बंद करा. आमच्यात जे मोडलाय ना ते या जन्मात तरी जोडलं जाणार नाही. आपण यांचा नाद सोडून देऊया का? नाही 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 नाही, आपण यांचं आजचं वागणं मनावरच घ्यायला नको. मनावर घ्यायचंच असेल काही तर सगळ्या ब्रह्मांना एकत्र आणणं मनावर घेऊया. सही जी, पर हम करे तो करे क्या और बोले तो बोले क्या, क्योंकि ये तो अब हमारी कोई बात सुनने वाले है नहीं. हाँ पण आपल्याकडे मामांची कमी नाही आहे. या दोन मामांना आपण आता बाजूला ठेवू. उरलेले जे दोन मामा आहेत त्यांच्याशी बोलूया, त्यांना पटवूया आणि मग त्यांना आपल्या पार्टीमध्ये सामील करून घेऊया. मग आपली मेजॉरिटी होईल आणि मग ये जंग ऐसे चुटकी में जीत जाएंगे. नाही पण पिंट्या मामा आणि भाई मामा हे इतक्या सहज येतील आपल्या टीम मध्ये? त्यांची वहिनी त्यांच्याशी प्रेमाने बोलली तर नक्की तयार होती. हाँ, कौन है वहिनी? बताओ, मैं बात करूंगी उनसे. अगं तू. मैं? ठीक है जी, सारे ब्रह्मी भाइयों को एक साथ लाने के लिए और वसंत स्मृति को खुशियों से भर देने के लिए ये गुल्लू तैयार है. ओ बाई, काय काय करताय काय? जी मैं कोशिश कर रही हूँ कसली कोशिश? अपने देवर से बात करने की. हे बघा, असं गोड गोड बोलून तुम्ही मला घोळात घेऊ बघत असाल ना तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. ठीक है, तो आप मुझसे बात मत कीजिए, चाहे तो आप मेरा चेहरा भी मत देखिए, पर एक बारी, बस एक बारी मेरी बात तो सुन लीजिए ना. अहो, मला इतर कामं येतो. क्योंकि अगर आपको लगता है कि मैं सिंधु भाभी की तरह घर परिवार तोड़ने वाली बुरी औरत हूँ तो बेशक आप मेरी कोई बात मत सुनिए. लेकिन अगर मुझ में कहीं सच्चाई या थोड़ी सी अच्छाई भी आपको नजर आई हो ना तो आपको मेरी रुक जाइए. कुछ मैं अपने लिए कुछ नहीं मांग रही, मुझे आदत है इस घर के बिना जीने की. इसी में खुश थी मैं इतने साल और आगे भी रह लूंगी. लेकिन आपके भाई नहीं रह पाएंगे. आप मुझसे रिश्ता जोड़ना नहीं चाहते ना, कोई बात नहीं, लेकिन मेरी वजह से आप अपने भाई से तो रिश्ता मत तोड़िए. वो मेरे पति बाद में है, पहले तो आपके सगे भाई है ना. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे. सख्खा भाऊ असून सुद्धा सावत्र भावासारखा वागवलं त्यानं मला. दादाचं सोडा, लहानपणापासून आम्ही एकमेकांची गुपितं शेअर करत आलो आणि त्यांनी एवढं मोठं गुपित माझ्यापासून लपवलं. आजपर्यंत त्याची आणि माझी जोडी होती, पण तुमची आणि त्याची जोडी जमली आणि त्यांना आमची जोडी फोडली. नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है.
तसंच आहे. तसं नसतं तर त्यानं त्यावेळी मला विश्वासात का नाही घेतलं? तुमचं नातं का लपवलं त्यानं माझ्यापासून? अरे त्यांनी मला एकदा जरी सांगितलं असतं ना तर सगळ्या जगाशी विरोध घेऊन केवळ त्याला मदत केली असती मी. अगर आप तब मदद करना चाहते थे तो अब क्यों नहीं? उन्हें आपकी जरूरत अब भी उतनी ही है जितनी पहले थी. हाँ, बस हालात कुछ बदल चुके हैं, बाकी कुछ नहीं बदला. भाई जी, मैं आपको सिर्फ नाम के लिए भाई नहीं बुलाती, दिल से आपको भाई मानती हूँ. और एक बहन की रक्षा करना भाई का फर्ज होता है ना. तो इसलिए ये बहन आपसे हाथ जोड़कर विनती करती है कि अपने भाई का हाथ मत छोड़िए. वो मेरे बगैर तो जी सकते हैं, लेकिन आपके बगैर नहीं जी पाएंगे. आप जो कहोगे ना, जो कहोगे मैं करूंगी. बस एक बारी आप ना बंधू के साथ बात कर लीजिए. हे बघा, आता माझ्या हातात काहीच नाही. आता दादा जे ठरवेल ते, आणि मी दादाच्या विरोधात नाही जाऊ शकत. ये गुलप्रीत हार नहीं मानेगी. एक भाई तैयार नहीं तो क्या हुआ? पिंटिया जी तो है, वो तो भाग भी नहीं सकते, और भाग कर जाएंगे भी कहाँ? काम करने के लिए गराज में ही आना पड़ेगा ना. फिल्टर, हे फिल्टर कोण आहे? कोण आहे? हे पिंट्या आहे. मग मी कोण आहे? फिल्टर तू हे कशी दे घे. तुम्ही इथे काय करताय? मी लपलोय, दिसत नाही का तुला? का? का म्हणजे अरे बंधू आणि ती बाई असेल ना इथे. दादाने सांगितले त्यांना आपलं तोंड दाखवायचं नाही. इथे तो कोणी नाहीये. असं कसं होईल? काल रात्री तर दोघं इकडे झाले होते ना. हो, ते काल रात्री ते आले होते. ते आले म्हणून तर मी आलो ना आपल्या अंगणात झोपायला. पण सकाळी आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं. हा, ते त्यांच्या कामाला गेले असतील. चला, बरं झालं, आता काही टेन्शन नाही का? तसंही काही टेन्शनच नाहीये ना. आपलीच माणसं आहेत ना ती. एक अशी दिंदा आपली माणसं आहे का? जातो येतो कामाला. हे धुवून आणतो. आपली माणसं म्हणे. अरे हर दादानी त्यांच्याशी संबंध तोडलेत. त्यांना कधी तोंड दाखवणार नाही. मी पण त्यांच्याशी संबंध तोडले. अरे असं काय जगात नाही की पिंट्याला जे, अरे असं काय जगात नाही की जे पिंट्या पुरी मैदान पुरी लाटायची आणि तेलात टाकायची. मग अशी पुरी फुगणार, तेलात अशी काढायची पुरी, आणि अशी बटाट्याची भाजी, उकडलेला बटाटा असं बटाट्याची भाजी, त्याच्यात मटार असं घालून हा हा ओ हो. आणि 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 साबुदाणा वडा. मी जातो. अरे लेकिन आप तो अभी आए हो. हाँ, अभी आया तो क्या मैं जा नहीं क्या सकता? मैं चलो मी. लेकिन आप क्यों जाओगे? गराज तो आपका है. हाँ, गराज माझाच आहे ना. हाँ, हो माझाच. पण मग मी जाईन नाही तर काही करेन. माझा गॅरेज आहे. ठीक है, फिर खाना तो खा के जाओ. अच्छा, माझ्यासाठी. और नहीं तो क्या. अरे पूरी दुनिया में 2 लोग हैं जो 10-12 पूरियां एक साथ खा लेते हैं. काय? एक तो बिल्लू जो यहाँ है ही नहीं, दूसरे आप. अरे खाने के मामले में आपसे कोई जीत ही नहीं सकता. नाही पण नको मला. क्यों?
खाना अच्छा नहीं बना है? अरे नाही नाही काय वाह वाह मस्त एकदम छान बास पण नको. अच्छा आपको भूख नहीं होगी? अरे नाही नाही अरे काय बोलता काय मला काय भूक सारखी लागलेलीच असते. म्हणजे असं गरम गरम काही समोर आलं ना कि आतडा होता है ना, नहीं अंदर एक जठर ऐसा होता है वो ऐसा गलबलाने लगता है ऐसा. नाही पण नको मला. दादाने सांगितलं तुमच्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत, तुमचं अजिबात तोंड बघायचं नाही. मी अजिबात तुमचं तोंड बघणार नाही. हाँ लेकिन दादा ने खाने के लिए तो कुछ नहीं बोला है. हाँ वो तो खाने के बारे में दादा कुछ नहीं बोला. नहीं नहीं नकोच. पण दादा काय बोलला ना तर ते नकोच नकोच. दादाचं तो एक काम करते हैं, आप उधर बैठ. हाँ? मैं खाने की प्लेट यहाँ रख देती हूँ और मैं यहाँ देख लेती हूँ ताकि मेरा मुंह ना दिखे. आप वहाँ से प्लेट उठा के खा लेना ताकि दादा का वचन भी नहीं टूटेगा और आपकी भूख भी नहीं मरेगी. वाह वाह. हाँ ऐसा तो मैं कर सकता है. दादा को क्या ऐसा. वाह वाह. कैसा बना है खाना? अरे क्या आपके हाथ को चव है वहीनी. आपने मुझे वही नहीं बोला? नहीं वो क्या है, वो पूरी के तेल से मेरी जीभ ऐसी घसर गई तो वो वही नहीं ऐसा हो गया. वही नहीं. कोई बात नहीं जी, मैंने बड़ा चंगा लगा. अगर आप मुझे वही नहीं बोलने की गलती रोज करोगे ना तो मैं ऐसा स्वादिष्ट खाना बनाने की गलती भी रोज करूंगी. हाँ खरे. हाँ जी. नहीं 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 रोज नहीं, आज किया उतना बस है. ऐसा गलती अगर रोज हो गया ना तो इस घर से आप लोगों की तरह मेरा भी गलती हो जाएगा. पिंटिया जी गलती करना कोई पाप है क्या? नहीं. गलती इंसान से होती है कि नहीं? हाँ अब बंधु भी एक इंसान है. बंधु इंसान हाँ है. तो फिर उन्हें माफ करने का फर्ज भी आपका है. मैं गलती माफ करूंगा लेकिन दादा का क्या. दादा का तो आप मना लोगे है ना? हाँ नहीं मैं क्यों नहीं. मैं नहीं. हाँ ये मनवणं बिनवणं मला नाही जमणार. काय देखो पिंटिया जी ऐसा मत कहिए. आपको इस पूरी और साबुदाने वड़े की कसम है. अरे ये क्या कर रही हो आप. ये साबुदाना वड़ा और पूरी की ये शपथ मत डालो आप. ये खाने के लिए मैं दादा के हाथ का मार नहीं खा सकता. ये आपका खाना आप ले लो, मैं नहीं खाऊंगा. ये सब प्रकरण में आप मुझे मत तोड़ो. पिंटिया जी अब मैं क्या करूँ, किससे बात करूँ बताओ जिससे इन दोनों का जो झगड़ा है वो मिट जाए. झगडा संपू शकतो. झगडा संपू शकतो पण आपण काय करू शकत नाही. म्हणजे दादा आणि बंधू ऐसा समोरासमोर आएंगे ना मग तेच आपापसातलं भांडण मिटवून टाकणार. पण आपलं कुठं काय झगडा भांडण आहे नाही का. हे मी खाईन, मी रोज खाईन. तुम्ही असं बनवा काहीतरी. काय खाऊन येतो. हा लेकिन सुनो ना. नहीं सुनो ना. ये प्लेट कल मैं दूं. हाँ लेकिन दादा. और कल तेवढा चना भटूरा. हाँ कल पक्का पक्का. पिंटिया जी दादा से. ओ सही. अब क्या करूं. मी सांगते काय करायचं ते. माझ्याकडे सॉलिड प्लॅन आहे. ए नाही 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 नाही. हिचे प्लॅन्स खूप डेंजर असतात. आज रिक्षाचं काय झालं आठवतंय ना. नाही पण हा प्लॅन वर्क होणार आहे कारण हा ट्राइड अँड टेस्टेड 100% वर्क होणार आहे कारण मला एक्सपिरियन्स आहे याचा. एक्सपिरियन्स आहे मतलब. हाँ अगं म्हणजे माझी आणि मम्माची जेव्हा खूप भांडणं व्हायची ना तेव्हा मी 4-4 दिवस बोलायचो ना एकमेकींशी. मग डॅडू डोकं लावायचा आणि आम्हा दोघींना एका रूम मध्ये लॉक करून ठेवायचा. बापरे. फिर मग काय मग सगळं ऑलवेल व्हायचं. काही तू आणि तुझी मम्मा एका रूम मध्ये बंद केल्यावर काय शांतपणे बोलायला लागायचं. नाही आम्ही खूप भांडायचो. तो अगं पुढे ऐकून तर घे. तो काय व्हायचं ना एकदा खूप भांडलो सगळी मनातली अशी भडास काढून टाकली की माणूस आपोआप असा शांत होतो. मग मनातले सगळे नॉनसेन्स विचार निघून जातात आणि मनात पुरतं ते फक्त प्रेम. एक मिनिट.
दादा मामा आणि बंधू मामा या 2 वाघांना आपण एकाच पिंजऱ्यात कोंडायचं? नाही, एका रूम मध्ये कोंडायचं. आणि एकदा का त्यांना एका रूम मध्ये कोंडलं ना की मग आपल्याला काहीच करायचं नाही. जे काही होईल ते दोघं बघून घेत.